नमस्ते, मी प्रिया पाटील। मी किन्नरमा ट्रस्टमध्ये ॲज अ प्रोग्राम मॅनेजर काम करते। समाजकार्यामध्ये आज मला 5 वर्षापासून मी आपलं योगदान दिलेलं आहे आणि किन्नरमा ट्रस्टद्वारे आणि नागरिक अधिकार मंच या फोरमद्वारे मी प्रभाग क्रमांक 166 मधून निवडणूक लढवण्यासाठी उभी आहे आणि निवडणूक लढवण्याच्या मागे माझं फक्त एकच कारण होतं की किन्नर समाज हा आज 70 वर्ष देश स्वतंत्र होऊन झालं आहे, तरीही आज 70 वर्षापासून किन्नर समाज हा वंचित समाज आहे, दुर्लक्षित आहे आणि त्यांच्या समस्यांकडे आणि त्यांच्या प्रश्नांकडे अजूनही सरकारचं दुर्लक्षच आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करताना त्यामध्ये कलम 15 मध्ये हे लिहिलेलं आहे की आपण लिंग, जाती, भेद आणि त्याच्या भाषेवरून आपण कोणताही भेदभाव करू शकत नाही। तरीही किन्नर समाजासोबत हा भेदभाव आज 70 वर्षापासून चाललेलाच आहे। लोकांनी आणि सरकारने जी एक विचारधारा बनवून ठेवलेली आहे किन्नरांसाठी, ती आम्हाला कुठेतरी तोडायची होती आणि ती विचारधारा आम्हाला कुठेतरी बदलायची आहे। तर आम्ही या समाजाचे घटक आणि देशाचे नागरिक असल्याच्या नात्याने आम्हालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि आम्हीही लोकांसाठी कोणत्याही पातळीवर जाऊन त्यांच्यासाठी आम्ही काम करू शकतो आणि त्यांना हे करून दाखवू शकतो। फक्त हा विश्वास लोकांना आम्हाला दाखवायचा आहे आणि मी ज्या प्रभाग क्रमांक 166 मधून निवडणूक लढवत आहे त्या प्रभाग क्रमांक 166 मध्ये SRAचा मुद्दा आहे। परत आपल्याला इथे पाठी दिसतच असेल की भरपूर मोठं गटार आहे आणि त्यामुळे लोकांना मच्छरांचा भरपूर त्रास आहे आणि त्यामुळे मलेरिया, डेंग्यू वगैरे अशा रोगांची लागण पण इथे भरपूर प्रमाणात होत आहे। अशा प्रश्नांना घेऊन मला ही निवडणूक पुढे लढवायची आहे आणि लोकांना मला या समाजाला, मेनस्ट्रीम सोसायटीला मला हे करून दाखवायचं आहे की आम्हीही किन्नर आहोत, पण आम्ही किन्नर नंतर आहोत, पहिले आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही एक मानव आहोत। मानवतेच्या नजरेने अगर तुम्ही बघाल आणि आमच्यावरती तो विश्वास दाखवाल तर मी नक्कीच लोकांसाठी काहीतरी चांगलं करून दाखवू शकते आणि ही निवडणूक लढवताना माझा फक्त एकच मोटिव्ह असेल की तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी काम करून आणि किन्नर समाजालाही त्यांच्यापुढे रिप्रेझेंट करून चांगल्या प्रकारे आणि लोकांमध्ये जी त्यांनी किन्नरांप्रतीची गैरसमज करून घेतलेले आहेत ते गैरसमज कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न करतो। आमचा कॅबिनेट ह्याच्यासाठी हवा आणि जर ते आमच्यातलंच कोणीतरी इलेक्शन लढून जर जिंकून आलं तर ते जनताची सेवा करेल आणि त्याच्या संगती आमच्या किन्नर समाजाच्याही समस्या सरकारपर्यंत पोहोचवेल आणि ती खूप सेन्सिटिव्ह आहे, शिकलेली आहे आणि आम्हाला आशा आहे का ती जरूर जिंकून येईल। मतदार बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्हाला हेच सांगावं इच्छिते मी की तुम्ही आपली विचारसरणी आता बदला आणि कुठेतरी आता परिवर्तनाची गरज आहे। स्त्री पुरुषांची सत्ता आणि स्त्री पुरुषांचं काम तुम्ही बघितलेलं आहे, तर आता आम्हालाही एक चान्स देऊन बघा आणि त्या चान्सचा केवढा फायदा होतो हे तुम्हाला कळूनच येईल येत्या 5 वर्षात आणि या 5 वर्षात मी तुमच्या पूर्ण समस्यांचं निवारण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन आणि ज्या काही सुविधा तुमच्यासाठी सरकारमध्ये उपलब्ध आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन। मतदार राजा आले तुझ्या भेटीला, साथ दे परिवर्तनाला। धन्यवाद।